कैरीचा सीझन आला आणि घरात हा पदार्थ केला गेला नाही असं कधी होणारच नाही. तर मिस्टरांना सांगितलं होतं कामून येता येता मार्केटमधून छानपैकी भाज्या घेऊन या आणि त्यांना तिथे दिसली ही तोतापुरी कैरी आणि त्यांनी घरी आली आणि माझ्या हातावर ठेवली आणि मला बोलले धर खा, तुला आवडते ना म्हणून मुद्दामून तुझ्यासाठी आणली. मग काय लागले तयारीला. मस्तपैकी बारीक बारीक काप करून घेतले, एका कंटेनरमध्ये भरून त्यामध्ये हळद मीठ मिरची पावडर ॲड केली आणि झाकण लावून थोडंसं हलवून घेतलं. मग काय शेक 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 मस्तपैकी असं शेक करून घेतलं ना म्हणजे सगळे पदार्थ एकजीव होतात. आता ह्या झाला आहे आपला पदार्थ तयार. पण बरेच जण ह्याला देतात फोडणी, म्हणजे हिंग मोहरी आणि तेलाची फोडणी देतात. तसंही खायला छान लागतं, पण ऑलरेडी कैरी असते आंबट आणि त्यात जर तेलाची भर म्हणजे घशाला त्रास. आता तुम्ही हे असंही खाऊ शकता किंवा यामध्ये लिंबू पिळलं ना तरी भारी लागतं, पण मी असं खात नाही. याला ठेवायचं थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं ना तर मस्तपैकी कैरी गार होते आणि त्याला असं सुटतं तेला मिठाचं पाणी. हे पा किती छान प्रकारे पाणी सुटलेलं आहे आणि ही खायला तयार आहे. मस्तपैकी असं लोणच्यासारखं वाटतं. आता मिस्टरांनी सांगितलं होतं आज काहीतरी हलकं जेवायला बनव. मग काय मस्तपैकी कांद्याची पात कढी आणि ज्वारी बाजरीच्या भाकऱ्या असं बनवलेलं होतं आणि हे आपले घरगुती लोणचंही तयार आहे खायला. आता तुम्हाला इथे दिसत असेल काही काळ्या पांढऱ्या भाकऱ्या म्हणजे ज्वारी बाजरीची भाकर. आता मिस्टरांना आवडते बाजरीची भाकर खायला, ऑल सीझन त्यांना चालते, पण आपल्याला इतक्या गरमीत काही ही भाकर सहन होणार नाही म्हणून मुलांसाठी माझ्यासाठी केली ज्वारीची भाकर. त्यांना आवडते म्हणून त्यांच्यासाठी ही एक वेगळी भाकर मी मुद्दामून करत असते. तर मस्तपैकी ते माझा मेनू तयार आहे. कढी, ज्वारी बाजरीच्या भाकऱ्या, कांद्याची पात आणि हे कांद्याचे पातच कांदे गोल गोल चिरून घेतलेलं आहे आणि हे आपले घरगुती लोणचं. आता इथे जे मिरचीचं लोणचं आहे ना ते आपण घरीच केलेलं आहे. याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, नक्की पहा आणि एकदा तरी ही अशी प्रकारची कैरी नक्की करून पहा. ऑलरेडी आपल्याला हे जेवणाबरोबर खायचं असतं आणि भाजीमध्ये ऑलरेडी तेल भरपूर आपण वापरतो, म्हणून नेहमी बॅलन्स करून खायचं असं मला वाटतं. आता मुलांनाही कांद्याची पात आणि भाकर खायला फार आवडते म्हणून आज जरा भाकर जास्तच केलेली होती. गेले 2 दिवसापासून या पोरीने माझा इतका जीव खाल्ला होता ना, कारण की आता 2 दिवसात त्यांची एक्झाम संपणार आहे म्हणून त्यांच्या ग्रुपने ठरवलं की आपण शेवटच्या दिवशी करायची पार्टी आणि एकमेकींना काही ना काही रिटर्न गिफ्ट देऊन द्यायचं, म्हणजे एकमेकींची आठवण राहील. आता तिला काही स्टेशनरी आयटम हवं नव्हतं, युनिक काहीतरी हवं होतं म्हणून तिने हे पेपर सोप घेतलं आहे मैत्रिणीला देण्यासाठी आणि इथं ही डायरी घेतली आहे. कशासाठी माहीत आहे का, क्लासमध्ये जेवढे मुलं मुली आहे ना ती प्रत्येकांचा ऑटोग्राफ यामध्ये घेणार आहे, म्हणजे एक आठवण राहील. आणि छानपैकी तिने हँडमेड स्टिकर बनवून असं डेकोरेशन केलं आहे. सियाची हँडरायटिंग किती छान आहे पाहिली का तुम्ही. आजकालच्या मुलांचे चोचले फारच वाढले आहेत. तुमच्या घरी असंच काही आहे का, कमेंट नक्की